अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते. म्हणजे ना आपणास माहिती असेल की आता लवकरच येत्या 17 मे पासून ते आपल्या 15 जून पर्यंत आपला अधिक महिना सुरू होणार आहे. म्हणजेच आपण ज्याला पुरुषोत्तम मास, मल मासारंभ किंवा त्याला धोंड्याचा महिना देखील म्हटलं जातं. आता हा जो महिना आहे तो आपल्या सगळ्यांना माहितीच पडलेला आहे की 3 वर्षांनी येत असतो आणि 33 महिन्यानंतर येत असतो. त्यामुळे हा जो महिना आहे अधिक महिना खूप खास आहे, खूप पवित्र आहे. आणि या महिन्यामध्ये आपणास माहिती असेल की जास्तीत जास्त आपला अध्यात्म, दान, धर्म, सेवा, नामस्मरण हे सगळं काही करायचं असतं. आता ह्या तर गोष्टी आहेत, पण अजून एक महत्वाची गोष्ट असते बघा, ती पण तुम्हाला माहिती पडली असेल. ती म्हणजेच काय, अधिक महिना म्हटलं किंवा धोंड्याचा महिना म्हटलं तर जावयाचं मानपान किंवा लेकीचं मानपान असेल किंवा ओटी भरणे असेल किंवा त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना दान देणे असेल, या सर्व गोष्टी आपले आई वडील करत असतात. आणि ह्यात हे पण एक गोष्ट एक महत्वाची असते. आणि त्यातल्या त्यात बघायला गेलं तर आता अधिक महिन्यात जसं आपली आई जसं म्हणजे आई वडील जसं मुलीची ओटी भरतात, जावयाचं मानपान करतात, त्याच पद्धतीने अधिक महिन्यामध्ये प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी देखील भरायची असते. आणि तो एक मान असतो. एक खरं सांगते खूप मोठी गोष्ट आहे. एक वेळ म्हणजे म्हणतात ना की आई आपल्या मुलीसाठी तर प्रत्येक वेळेस आपण ज्या वेळेस आपण माहेर जातो त्या वेळेस आपली आई आपल्यासाठी काही ना काहीतरी करत असते. साडी घेणे असेल, आवडीच्या वस्तू घेणे असेल, सगळ्या गोष्टी करत असते. पण अधिक महिना असा महिना आहे, आता आपण इतर वेळेस किंवा दैनंदिन जीवनामध्ये कधी बघायला गेलं तर आपण आईची ओटी जास्त भरत नाही. स्वतःच्या आईची, जिने जन्म दिला आहे तिच्या आईची आपण तिची कधी ओटी भरत नाही. आणि असं म्हटलं की आईची ओटी भरू नये, मुलीने आईची ओटी भरू नये असं म्हटलं जातं. पण अधिक महिन्यात खूप जास्त मान असतो मुलीने आईची ओटी भरण्याला. ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. सोबतच आईची ओटी मुलीने का भरायची असते याच्या मागचं कारण देखील सांगणार आहे. आणि अजून एक महत्वाचं, जे खूप लोकांचे कमेंट्स येत आहेत त्याच्यामध्ये काय, आई नसेल किंवा आई विधवा आहे तर ओटी भरावी का, याबद्दल देखील सांगणार आहे. आणि आईची ओटी भरताना आपल्याला काय काय साहित्य त्या ओटीमध्ये असायला पाहिजे याबद्दल देखील संपूर्ण माहिती याची व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसा धोंड्याचा महिना म्हटलं तर जावयाचा मानपान किंवा मुलीची ओटी भरणे, तिच्या आवडीच्या वस्तू घेणे, तिला जोडवे करणे, अशा सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रचलित आहेत. आणि सगळ्यांना माहिती आहे की धोंड्याचा महिना म्हटलं तर जावयाचं मानपान आणि लेकीचं आवडीच्या वस्तू देणे, त्यांचा म्हणजे दान धर्म करणे जावयाला, ही खूप जास्त प्रचलित गोष्ट आहे. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की अधिक महिन्यामध्ये प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी देखील भरायची असते. आता आईची ओटी आपण नेहमी भरत नाही, कारण की आपण आपल्या आईच्या ओटीमध्ये म्हणजे ओटीपोटामध्ये आपण जन्म घेतलेला असतो. 9 महिन्याच्या ओटीपोटात आपण राहिलेलो असतो. त्याच्यामुळे आईची ओटी मुलीने भरू नये असं म्हटलं जातं. पण अधिक महिन्यामध्ये प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी नक्कीच भरायला पाहिजे. कारण की आपणास माहिती आहे की आई जिने आपल्याला जन्म दिलेला आहे, जिने आपल्या वयाच्या 25, 26 किंवा जेव्हा तुमचं लग्न झालं असेल तेवढ्या वर्षापर्यंत तुम्हाला सांभाळलेलं आहे. आणि असं नाही की तेवढा म्हणजे जोपर्यंत आपण माहेरी येतो तोपर्यंत तिने आपल्याला सांभाळलेलं असं नाही. लग्न झाल्यानंतर सुद्धा आपल्याला उलट तिची अजून काळजी म्हणजे आपल्याबद्दल तिची काळजी अजून जास्त वाढलेली असते की ती तिच्या सासरी सुखी आहे की नाही, आनंदी आहे की नाही, तिला काय कमी नको, काय कमी जास्त पडते का, सगळ्या गोष्टींची ती म्हणजे चिंता चालूच असते. पहिलं बाळणपण असेल, नातवंड असेल, सगळ्या गोष्टींची तिला काळजी असते. असं नाही की मुलगी मोठी झाली, लग्न करून दिलं त्याच्यामुळे ती निश्चिंत झाली असं नाही. उलट त्यांच्या जबाबदारी अजून वाढतात आणि चिंता वाढते. किंवा जी मुलगी 25-26 वर्ष आपल्या जवळ होती, तिला आता आपण एका अनोळखी व्यक्तींच्या अनोळखी घरामध्ये ती राहते आहे, तिला आपण पाठवलेलं आहे, ती तिथे नीट राहणार की नाही, तिथली माणसं व्यवस्थित आहेत की नाही, सगळे घोर चिंता तिच्या रोज चालू असतात. तसा एकही दिवस नसेल की तिला तिच्या मुलांची चिंता नसेल. अशी म्हणूनच म्हणतात की आईचे उपकार हे बघायला गेले तर आपण कधीही फेडू शकणार नाही, आई वडिलांचे दोघांचेही. पण त्यात आईचे उपकार आपण कधी फेडू शकणार नाही, जिने आपल्याला म्हणजे हे जग दाखवलं, आपल्याला जन्माला तिने घातलं. त्याच्या आपल्या आईचं आपल्याला खरंच सांगते एक छोटीशी परतफेड, एक छोटीस भेट म्हणून का होईना आपल्याला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी नक्कीच आपण मुलींनी भरायला पाहिजे. आता असं नाही की अधिक महिना आहे म्हणून आपली आई आपल्याला साडी देते, आपल्या आवडीच्या वस्तू घेते, असं नाही. तुम्ही जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या माहेरी जा तेव्हा बघा, तुम्ही कधीच रिकाम्या हाताने परत येणार नाही. तुम्हाला काही ना काहीतरी तुमच्यासोबत तुमच्या आवडीच्या वस्तू ह्या असतात म्हणजे असतात. आता काही असं नाही की दिवाळी आलं त्यावेळेस साडी घे असं नाही. कधीही माहेरी जा, 24 महिने म्हणजे 12 महिने म्हणायला हरकत नाही, वर्षभर म्हणायला हरकत नाही की आपल्या आवडीच्या वस्तू, खाण्यापिणं सगळं काही असेल, नातवंडाची लाडकोड असेल, सगळं काही ते पुरवत असतात. मग ह्या सगळ्या गोष्टींमधून बघायला गेलं तर 3 वर्षानंतर किंवा 33 महिन्यानंतर जो काही आपला महिना येतो आहे, जो पवित्र महिना आहे अधिक महिना, त्या महिन्यामध्ये प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी नक्कीच भरायला पाहिजे.
आता तुम्हाला याचं कारण कळालं असेल किंवा आपण आपल्या आईची ओटी का भरायला पाहिजे, कारण की आपण आपल्या आईच्या ओटीमध्ये जन्म घेतलेला असतो आणि एक परतफेड किंवा एक परतफेड तर आपण कधीच करू शकणार नाही म्हटल्याप्रमाणे एक आपल्याला म्हणतात किंवा खूप मोठं एक म्हणतात की कोड कौतुक आईचं पण आपण करायला पाहिजे काहीतरी, असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी आपण आपल्या आईची ओटी नक्कीच भरायला पाहिजे अधिक महिन्यात. आता खूप लोकांचा हाही प्रश्न येईल की ताई अधिक महिन्यात आता ओटी आईची भरणं हे खूप गरजेचं आहेच अधिक महिन्यामध्ये, पण आई नाही आहे मला, तर आम्ही कोणाची ओटी भरावी किंवा आई विधवा आहे किंवा मी स्वतः विधवा आहे, तर मी आईची ओटी कशी भरावी? तर असं असेल तर यावरती तुम्हाला सविस्तर माहिती सांगते मी. सर्वप्रथम पहिला प्रश्न की आई नसेल किंवा आई नाही आहे तर काय करायचं? आई नसेल तुम्हाला तर तुम्ही काय करायचं आहे, तुमची मोठी बहीण तुम्हाला असेल किंवा तुम्हाला मावशी असेल, तुमची सख्खी मावशी असेल, चुलत मावशी असेल, मोठी बहीण असेल, चुलत बहीण असेल, मावस बहीण असेल, सोबत काकू आहे, काकू पण आपल्या आई समानच असते. तुम्ही काकू आहे, चुलत काकू आहे, त्यांची सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. जर तुम्हाला आई नसेल तर तुम्ही यांची ओटी नक्कीच भरू शकता. सोबत तुम्ही ज्यांना आई समान मानता, आईच्या जागी ज्यांना ठेवता तुम्ही त्यांना त्यांची जरी ओटी भरली तरी सुद्धा चालणार आहे. आता आई विधवा आहे ताई, तर मग आईची ओटी कशी भरायची? जरी आई विधवा असली तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते, तुम्ही आईची ओटी आई विधवा आहे तर आईची ओटी नाही भरता येणार तुम्हाला. पण तुम्ही आईला आवडीच्या वस्तू, भेट वस्तू तुम्ही नक्कीच देऊ शकता. त्याच्यामध्ये तिची आवडीची साडी असेल, एखादी वस्तू असेल, सोन्याचं, चांदीचं काहीतरी एखादा दागिना असेल, काहीतरी असेल, ते तुम्ही तिला भेट नक्कीच म्हणून देऊ शकता. तिच्या पाया पडायच्या, तिला ती भेट वस्तू द्यायची. असं जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे. असं नाही की ओटीच भरली पाहिजे, आई विधवा आहे तर ती भरता येणार नाही, आपणास माहितीये. त्याच्यामुळे तिच्या भेट वस्तू, आवडीच्या भेट वस्तू जर दिल्या तरी सुद्धा चालेल. आता ताई मी स्वतः विधवा आहे, तर मला आईची ओटी नाही भरता येणार, मग कसं करायचं? तर तुम्ही स्वतः विधवा असाल, समजा मुलगी विधवा आहे आणि आईची ओटी भरायची आहे, आई सवाश नाही, तर काय करायचं? जर तुम्हाला ओटी भरणं शक्य नाही आहे, तुम्ही विधवा असाल, तर तुमच्या मुलीला सांगा. तुमची मुलगी जर लग्न झालेली असेल तिला ओटी भरायला सांगा. तुमची जाऊ असेल तिला ओटी भरायला सांगा किंवा तुमची बहीण वगैरे असेल तिला ओटी भरायला सांगा आईची. तुम्ही फक्त त्या भेटवस्तूला थोडासा हात लावायचा आणि तुमच्या पाया जरी पडला तरी चालेल. ओटी जर तुम्हाला भरायची असेल आईची, आई सवाश नाही तर सांगते आहे, जर तुम्ही फक्त आईला, समजा तुम्हाला आता बहीण पण नाही आहे, मुलगी लहान आहे किंवा जाऊ वगैरे नाही, तर काय करायचं? तर सरळ तुम्ही आईला आईच्या आवडीच्या भेट वस्तू जरी दिल्या तरी सुद्धा चालेल. असं नाही की ओटीच भरली पाहिजे. तर हे सगळे प्रश्न मी तुम्हाला प्रश्नाची उत्तर दिलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजेच काय? आता तुम्ही म्हणताल की ताई आपल्या सासूबाईची आपण ओटी भरू शकतो का? सुनेने सासूची ओटी भरावी का? तर नाही. प्रत्येक सुनेला सांगेल की आपण आपल्या सासूबाईची ओटी भरू शकत नाही. त्यांच्या आवडीच्या वस्तू आपण अधिक महिन्यामध्ये त्यांना भेट म्हणून देऊ शकतो. आपण जसं आपल्या आई विधवा असेल तर आपण भेटवस्तू देतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या सासूला सुद्धा देऊ शकतो. त्यांची आवडीची साडी वगैरे असेल त्यांना भेट म्हणून द्या. ओटीमध्ये देऊ नका, भेट म्हणून द्या. एखादं पैंजण वगैरे द्या, एखादं अजून त्यांच्या आवडीच्या ज्या काही वस्तू असेल त्या तुम्ही तुमच्या सासूबाईंना देऊ शकता. पण सुनेने सासूची ओटी भरायची नसते, कारण की आपण एका घरात जन्म घेऊन आपण दुसऱ्या घरात लग्नानंतर जात असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सासूने त्यांचा जो काही मुलगा आहे तो आपल्याला दिला असतो, त्यांच्या ओटीतला जो मुलगा आहे तो आपल्याला दिलेला असतो. त्याच्यामुळे आपण सासूबाईची ओटी भरायची नसतं, असं त्याच्या मागचं शास्त्रीय एक कारण आहे, म्हणून सांगते आहे. आता ज्यांच्या विभागाप्रमाणे काही प्रथा असेल, पद्धत असेल, त्या पद्धतीने जर तुम्ही तुमची अधिक महिन्यामध्ये दान धर्म, ओटी भरणे जर केलं तरी सुद्धा चालणार आहे, काही हरकत नाही. आता अधिक महिनाभरा तुम्ही संपूर्ण महिना कधीही तुमच्या आईची ओटी भरू शकता किंवा भेटवस्तू देऊ शकता, चालेल. अधिक महिना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत. त्यातल्या त्यात अधिक महिन्यामध्ये जर समजा पौर्णिमा आली, समजा मंगळवार आला किंवा शुक्रवार आला, त्या दिवशी जरी तुम्ही आईची ओटी भरली तुमच्या तरी सुद्धा चालणार आहे, काही हरकत नाही. तसं बघायला गेलं तर अधिक महिन्यातला प्रत्येक दिवस हा पवित्र आहे आणि तेवढाच हा महत्वाचा आहे. तुम्ही पूर्ण महिनाभरात कधीही वेळेनुसार तुमच्या आईच्या किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही तुमच्या आईची ओटी भरू शकता किंवा भेटवस्तू देऊ शकता. आता ओटी भरताना काय काय साहित्य त्याच्यामध्ये असायला हवं, तर मी एक सांगेन की तुम्हाला तुमच्या आईला ज्या पद्धतीने, ज्या यथाशक्ती, ज्या तुम्ही किमतीमध्ये तुम्हाला साडी घ्यायची आहे तुमच्या आईसाठी, महागडी असेल, जशी असेल तशी तुम्ही तुमच्या आईसाठी आधी साडी घ्यावी. साडीमध्ये एक खण असावा, साडीवरती तांदूळ असावे, सोबत एक श्रीफळ असावं, गजरा असावा, साज शृंगाराच्या ज्या काही वस्तू असतात, म्हणतात ना, सिंदूर असेल, नेलपेंट असेल, मेहंदीचा कोण असेल, कानातले असेल, हिरव्या बांगड्या असतील, सगळं काही तुम्हाला, टिकल्या असतील, हे सगळं काही त्याच्यावरती तुम्हाला साज शृंगाराचं सामान त्याच्यावरती ठेवायचं आहे ओटीवरती. आणि मुठभर आपल्याला एक म्हणतात ना की पावशेर तांदूळ का असणार ते आपल्याला ओटीवरती ठेवायचे आहेत. नंतर तुम्ही गजरा वगैरे, बेणी तुम्हाला सांगितलं ते पण ठेवायचं आहे. पूर्ण वस्तू ठेवायच्या आहेत. सोबत एखादं तुम्ही म्हणतात किंवा समजा तुम्हाला तुमच्या आईला काहीतरी पैसे वगैरे द्यायचे आहेत, समजा किंवा तू तुझ्या इच्छेने घे बा,
तर तसं सुद्धा जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्ही ते ओटीमध्ये पैसे ठेवू शकता आणि ते जरी दिलं तरी सुद्धा चालणार आहे, काही हरकत नाही. तर नक्कीच अशा पद्धतीने जशी आपण देवी आईची ओटी भरतो त्याच पद्धतीने आपण आपल्या आईची ओटी भरायची आणि तेवढंच सर्व साहित्य आपण त्याच्यामध्ये ठेवून ते आपल्या आईला द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या येणाऱ्या अधिक महिना जो 17 मे पासून सुरू होणार आहे तो 15 जून पर्यंत, तर या अधिक महिन्यामध्ये खरं सांगते आतापासूनच तयारी करून घ्या की आपल्या आईला आपल्याला कुठल्या प्रकारे साडी घ्यायची आहे, काय काय साहित्य घ्यायचं आहे, कुठली भेट वस्तू द्यायची आहेत, तर नक्कीच याची तयारी करून घ्या. आणि जरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% मी त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आणि संपूर्ण माहिती मी दिलेली आहेच. तरी सुद्धा काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.